अर्थमंत्री अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून 2025-26 अर्थसंकल्प सादर केला. आज मी माझ्या आयुष्यातील 11वा अर्थसंकल्प सादर करत असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्रीय अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना बळ मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, असे म्हणत पवारांनी महाराष्ट्र सरकारचा 2025-26 अर्थसंकल्प सादर केला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवारांनी महाराष्ट्राचा विकास, पायाभूत सुविधा, शासनाच्या विविध योजना, परकीय गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्रातील वाढ यांसह विविध विषयांवर भाष्य केले. लाडक्या बहिणी मिळाल्या, धन्य झालो. लाडक्या बहिणी मिळाल्या, धन्य झालो. केली विकासाची कामे, आम्ही पुन्हा आलो, असे म्हणत लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात देशी विदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे. 15,72,654 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. त्यातूनच लाखो रोजगार निर्मिती होणार असल्याचे अजित पवारांनी त्यावेळी सांगितले. तसेच स्वतंत्र शेती धोरण जाहीर करणार आहोत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.